आमदार रोहित पवारांची आज सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. तात्काळ पावलं उचलणार फडणवीसांचं आश्वासन. मुंबई तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती? आज स्थायी समिती अध्यक्षांचा फैसला. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकरांची नावं चर्चेत. बेस्ट शिक्षण समिती कोणाकडे जाणार याकडेही लक्ष. पुणे स्थायी समितीची 23 फेब्रुवारीला निवडणूक. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी. भाजपचाच अध्यक्ष होण्याची शक्यता. ठाणे महापालिकेत 1.25 वर्षाचा फॉर्म्युला. विरोधी पक्षनेत्यासह इतर समित्यांच्या सदस्यांसाठी 1.25 वर्षाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब. महापालिकेत प्रत्येकाला संधी देण्यासाठी निर्णय. पुण्यातील भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकत तरुणीचं अपहरण. भिगवण पोलीस स्टेशन बाहेर ग्रामस्थांसाठी या दोघांविरोधात गुन्हा. टिपू सुलतान वक्तव्या प्रकरणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून अखेर दिलगिरी व्यक्त. आपल्या वक्तव्याचा विपर्यास धचा मा करत गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप. किल्ले रायगडावरील रोपवे सेवा 6 दिवसांसाठी बंद. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम. 1 मार्चपासून रोपवे सेवा पुन्हा सुरळीत होणार. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात. मुंबईमध्ये झालेल्या दोघांच्या भेटीदरम्यान भारत फ्रान्स यांच्यातील 21 करारांवर स्वाक्षऱ्या. संरक्षण, तंत्रज्ञान, खनिज क्षेत्रामध्ये भागीदारी. T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज नेदरलँडला भिडणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार सामना. विजयी चौकार मारण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड.